धन या ॲपचा आपण एक वॉक थ्रू करणार आहे. तर या ॲपमध्ये काय काय आहे, काय बेनिफिट्स तुम्हाला मिळतात याबद्दल बोलणार आहोत. तर पहिले तुम्ही जर धनचं ॲप उघडलं तर तुम्हाला ही होम स्क्रीन दिसून येते. तर ह्याच्यावर बरेचसे गोष्टी आहेत. तर मी बघायला गेलं तर तुम्हाला इथे निफ्टी 50 दिसतं, निफ्टी बँक दिसतं आणि खाली बघितलं तर तुम्हाला बँक निफ्टी, निफ्टी 50, सेन्सेक्स, फिन निफ्टी हे सगळे पण दिसून येतात. बँक निफ्टीमध्ये तुम्हाला OI मूव्हर्स, ओपन इज इक्वल टू हाय, ऑप्शन चेन, प्राईस मूव्हर, ओपन लो हे सगळे ऑप्शन दिसून येतात. तर आपण एक एक बोलणार आहोत की हे काय आहे. आणि खाली जर तुम्ही बघाल तर इथे तुम्हाला होम, मग वॉच लिस्ट, मग पोझिशन्स, इथे ऑर्डर्स आणि तुमच्या इथे स्ट्रॅटेजीज हे सगळे तुम्हाला इथे दिसून येतात. तर सध्यासाठी आपण होममध्ये, आपण बँक निफ्टीमध्ये जर OI मूव्हर्सला गेलो, OI म्हणजे आपलं असतं ओपन इंटरेस्ट. तो ओपन इंटरेस्टमध्ये गेनर्स काय आहेत. जर तुम्ही OI लुझर्समध्ये गेला तर तुम्ही इथे बघू शकता की OI लुझर्समध्ये काय काय आहे. तर हे जे गोष्टी मी आत्ता सांगितले तुम्ही इथे बघू शकला असाल की मी इथे टॅब्समध्ये गेलो तर हे सगळे गोष्टी ते टॅब्समध्ये सेम गोष्टी आहेत. तर तुम्ही इथूनही तिथे जाऊ शकता किंवा टॅब्समधून डिरेक्टली जाऊ शकता. तर आपण आता ऑप्शन चेनमध्ये जाऊ. ऑप्शन चेनमध्ये गेल्यावरती तुम्ही ऑप्शन चेन उघडल्यावरती तुम्ही इथे जे मध्ये आहे ते स्ट्राईक प्राईस आहे आणि आत्ताची जी प्राईस चालू आहे ती तुम्हाला इथे दिसून येते. आणि त्याच्या डावीकडे जर तुम्ही बघितलं तर हे कॉलचे ऑप्शन्स आहेत आणि इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला पुटचे ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला इथे फ्लॅश ट्रेडचा पण ऑप्शन दिसून येईल. तर फ्लॅश ट्रेडवर जर आपण क्लिक केलं तर तुम्हाला इथे ॲट द मनीचं ऑप्शन आहे. ॲट द मनी ऑप्शन काय आहे तर फ्लॅश ट्रेडमध्ये आपण डिरेक्टली जी काय प्राईस आत्ता चालली आहे त्यांनी आपण इन्स्टंट बाय करतो. तर त्याच्यासाठी फ्लॅश ट्रेड असतं. ते इथूनही तुम्ही इझिली करू शकता. मग तुम्हाला इथे स्कॅल्पर ऑन चार्टचं पण ऑप्शन आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यावरती तुम्हाला कॉल आणि पुटचं जे आहे ते बाय करू शकता. जर तुम्हाला इन डिटेल हे बघायचं असेल तर आधी आमच्या चॅनलवर आम्ही व्हिडिओ पब्लिश केलेला आहे, तर ते तुम्ही बघू शकता. मग तुम्हाला जर MCX कमोडिटीमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. मग तुम्हाला क्रूड ऑइल, नॅचरल गॅसमध्ये पण ट्रेडिंग करता येतं. तुम्हाला खाली करन्सीमध्ये ट्रेड करायचं असेल तर त्याचा पण ऑप्शन इथे दिलेला आहे. आणि तुम्हाला जर फ्युचर ट्रेडिंग करायचं असेल तर इथे तुम्हाला तोही ऑप्शन दिलेला आहे. वॉचलिस्टवरती क्लिक केल्यावरती तुम्ही जे क्रिएटेड वॉचलिस्ट आहेत ते तुम्हाला इथे दिसून येतात. तर सध्या या वॉचलिस्टमध्ये जे काय ऑप्शन्स आपण सेव्ह करून ठेवले ते तुम्हाला इथे दिसून येतात. तर अजून एक खाली जो टॅब आहे तो आहे पोझिशन्सचा. पोझिशन्सवर क्लिक करूयात आपण. पोझिशन्सवर क्लिक केल्यावरती आज तुम्ही जे काय ऑर्डर प्लेस कराल ते तुम्हाला पोझिशन्समध्ये दिसून जातील. होल्डिंग्समध्ये तुमचे जे लॉंग टर्म आहेत ते सगळे तुम्हाला ऑप्शन्सचे स्टॉक जे आहेत ते तुम्हाला इथे दिसून येतील. तुम्ही इथे फंड्समध्ये गेलात तर तुम्हाला इथे फंड्स कसे ॲड करता येईल इथे तुम्ही अमाऊंट घालू शकता आणि टॉपअप फंड्स हिट केल्यावरती तुम्ही UPI वरनं वगैरे वॉलेटला पैसे ॲड करू शकता. आता तुम्ही बघू शकता की आपला अवेलेबल बॅलन्स जो काय आहे तो इथे बघू शकता. आता आपण ऑर्डर्सच्या टॅबमध्ये आलो आहोत. तर तुमच्या आजच्या ऑर्डरचं जे प्रॉफिट अँड लॉस आहे ते इथे दिसून येतं. फ्लॅशमध्ये जर तुम्ही गेला तर तुम्हाला बुलिश आणि बेरिश ऑप्शन दिलेले आहेत. बुलिश म्हणजे ज्याला वाटतं की मार्केट वर जाईल, बेरिश म्हणजे ज्याला वाटतं की मार्केट खाली येईल. तर त्याचाही ऑप्शन दिलेला आहे. परत ते ॲट द मनी वगैरे सेम फ्लॅश ट्रेडिंगसारखंच असणार आहे. मग तुम्ही इथे अजून एक ऑप्शन बघू शकता जो की आहे बास्केट. तर बास्केटवर तुम्ही क्लिक केल्यावरती तुमचे कॉल आणि पुटचे जे काय तुम्हाला सेव्ह करायचे आहेत तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता, ज्याने तुम्ही पुढे जाऊन लगेच ट्रेडिंग करू शकता डायरेक्टली. आता आपण येऊया स्ट्रॅटेजीवाल्या टॅबवरती. त्या टॅबवरती आल्यावरती तुम्ही इथे बघू शकता की आपण आलेलो आहे स्ट्रॅटेजीच्या बिल्डर टॅबमध्ये. तर बिल्डर टॅबमध्ये तुम्हाला काय आहे की स्ट्रॅटेजी जी काय तुम्हाला बनवायची असेल तुम्ही इथे बाय आणि सेलचे जे काय स्ट्रॅटेजी तुम्ही प्लॅन करता तर ते करू शकता. तुम्हाला अजून एक स्ट्रॅटेजी बनवून घ्यायची असेल तर तुम्हाला इथे टॅप टू ॲडचा पण ऑप्शन दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला अजून कुठली पण स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर ते करू शकता. आणि खाली प्रोसीड टू ऑर्डर एक्झिक्युशन ते पण करू शकता. तेवढंच नाही, फक्त खाली आल्यावरती तुम्ही पे ऑफ सिम्युलेशन दिसतं तुम्हाला. म्हणजे तर तुम्हाला इथे तुमचा मॅक्सिमम प्रॉफिट, मॅक्सिमम लॉस ते पण दिसून येतं. तर हे सगळे ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत. परत पुढे जाऊ प्रीबिल्टवाल्या ऑप्शनवरती. प्रीबिल्टमध्ये काय असतं की समजा तुम्हाला स्ट्रॅटेजी बनवायला थोडं चॅलेंजिंग जात असेल तर तुम्हाला इथे जे काय स्ट्रॅटेजी ऑलरेडी बनवलेले आहेत ते तुम्ही वापरू शकतात. आता समजा मला बेअर पुट स्प्रेडच्या स्ट्रॅटेजीला बघायचं असेल तर त्यावर आपण क्लिक करू. आणि समजा मला पहिल्याच स्ट्रॅटेजीचं ग्राफ बघायचं असेल तर आपण मोरवरती क्लिक करणार आणि इथे सी इन बिल्डरचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावर क्लिक करायचं आहे. तर मग त्याच्यात तुम्हाला इथे दिसून जातं की स्ट्रॅटेजी काय आहे. त्याचा ग्राफ बघायचा असेल तर तुम्हाला इथे पे ऑफमध्ये जे काय आहे ग्राफ तो इथे दिसून जातो.
आणि मग तुम्हाला ओव्हरऑल चार्ट्स वगैरे बघायचे असेल ते पण इथे दिसून जातात चार्ट्सवाल्या टॅबमध्ये. मग आपण आता जाणार आहोत स्ट्रॅटेजीच्या चेनवाल्या टॅबमध्ये. तर चेनमध्ये जावा. चेनमध्ये जे काय आपण ऑप्शन चेनमध्ये बघितलं होतं तेच ऑप्शन आहेत सगळे. इथे तुम्हाला स्ट्राईक प्राईस दिसून येते, इथे तुम्हाला कॉलचे ऑप्शन दिलेले आहेत, इथे पुटचे ऑप्शन दिलेले आहेत, त्याची तुम्हाला LTP प्राईस दोन्हीकडे दिलेली आहे, तर ते पण तुम्ही बघू शकता. तर हा मित्रांनो होता एक छोटा वॉक थ्रू धनच्या ॲपवरती. धनवरती आपण बरेचशा गोष्टी करू शकतो, हे तुम्ही बघितलंच असाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, फॅमिली फ्रेंड्सबरोबर शेअर करा आणि सई ट्रेड मराठीला सबस्क्राईब करा.